दिल्ली के अंदर ये क्रांति शुरू होगी, दिल्ली से ये धर्म युद्ध शुरू होगा। त्यावेळेला त्यांना चांगलं यश मिळालं होतं, पण बहुमत प्राप्त झालं नव्हतं। त्यावेळेला त्यांनी जे सरकार स्थापन केलं ते अल्पमतात 2015 मध्ये त्यांना घवघवीत अशी यश मिळालं। 70 पैकी 67 जागा, म्हणजे साध्या मराठीत सांगायचं झालं तर 67 जागा त्यांनी 70 सीट्स पैकी निवडून आणल्या। मैं अरविंद केजरीवाल। त्यानंतर त्यांनी 2020 मध्ये परत एकदा सरकार बनवलं, जे की आजतगत आहे। त्यानंतर त्यांनी पंजाबमध्ये 2017 मध्ये विधानसभा लढवली, त्यावेळेला तिथे त्यांना 20 जागा मिळाल्या आणि 2022 मध्ये तर त्यांनी सरकारच बनवलं। पंजाब के नतीजे बहुत बड़ा इनकलाब है, बड़ी बड़ी कुर्सियां हिल गई हैं आज पंजाब के अंदर। त्यामुळे ह्या दोन राज्यांमध्ये त्यांना राज्य पक्षाचा दर्जा मिळाला। राज्य पक्षाचे अजून काय काय क्रायटेरियाज असतात ते मी पुढच्या येणाऱ्या व्हिडिओज मधनं तुमच्याबरोबर शेअर करेनच। त्यामुळे त्यांना आता आयती संधी चालून आली होती, अजून 2 राज्यांमध्ये ते जर राज्य पक्ष झाले तर ते इझिली राष्ट्रीय पक्षाचा किंवा नॅशनल पार्टीचा दर्जा प्राप्त करू शकतात।